कल्याण महानगरपालिका मुख्यालयावर 15 जून रोजी धरणे आंदोलन. सर्वसामान्य नागरिकांवर होत असलेल्या कथित शासकीय अन्यायाविरोधात तसेच पर्यावरणाच्या संरक्षणाच्या मागणीसाठी बुद्धभूमी फाउंडेशन वालधुनी कल्याण यांच्या वतीने येत्या 15 जून रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. 30 मे रोजी कल्याण महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपायुक्त यांनी बेकायदेशीरपणे कारवाई करत बुद्धमूर्ती, बौद्ध स्तूप तसेच भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृती बुलडोझरच्या सहाय्याने हटवून त्यांचा विध्वंस केला. या घटनेमुळे बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप भिक्खू संघ आणि बुद्धभूमी फाउंडेशनने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच कल्याण महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल आणि उपायुक्त प्रसाद बोरकर यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. यासोबतच पर्यावरण संवर्धन, नागरिकांवरील कथित अन्याय थांबवणे आणि प्रशासनाच्या कारभाराबाबत उत्तरदायित्व निश्चित करणे या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. संपूर्ण देश आणि भारतभर गेलेला आहे. लोकांमध्ये खूप मोठी एक संताप झालेला आहे, कारण बौद्धांचा या दुष्कृत्याच्या माध्यमातून मोरल डाऊन केलेला आहे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी. कारण या जमिनीमधून एक मधोमध उड्डाणपूल बनवायचे प्रयत्न जे खासदार इथले श्रीकांतजी शिंदे आहेत, त्यांचा मेहुणा अभिषेक थोरवे त्यांना हे 400-500 कोटीची कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत. तर असं वैयक्तिक काय आर्थिक फायदा करून घेण्यासाठी आणि ही मोठी एक विशाल भूमी असल्याने, बुद्धभूमी एक 32 एकरावर असल्याने त्यांना कुठेतरी उचत असतील, त्यांना कुठेतरी हे नापसंत असतील. शहराचा मधोमध बौद्धांचा, बौद्ध धर्मियांचा इतकी विशाल भूमी कशी काय राहू शकतात, म्हणून प्रथम काय दुखंडित करायचा त्यांचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि अशा प्रकारे हे बेकायदेशीर कृत्य, निंदनीय कृत्य या ठिकाणी 30 महिला घडवून आणलेला आहेत. त्यासाठी आम्ही आता 15 तारखेला महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणा प्रदर्शन, धरणा आंदोलन आम्ही करणार आहोत. त्यामध्ये कारण श्रीकांतजी शिंदे या कृत्यासोबत प्रत्यक्ष जोडल्या कारणाने संपूर्ण समाज बांधवांची मागणी आहे. 5 तारखेला आम्ही मोठी मीटिंग या बुद्धभूमीमध्ये झालेल्या आहेत. हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी सर्वांनी ठराव केलेला आहे. या सर्व एक जबाबदार पदावर, खासदारकी म्हणजे किती मोठी जबाबदारीचं पद आहे आणि त्यांच्या हातून, त्यांच्या इशाऱ्यावर आणि त्यांच्या नातेवाईकांकडून, त्यांचेच हे जे पोलीस यंत्रणा, त्यांचेच महापालिका यंत्रणेकडून बौद्ध भिक्खू, बौद्ध धम्मगुरू, बौद्ध समाज, बुद्धभूमीवर हा जो मोठ्या प्रमाणात अन्याय आणि विटंबना आणि विविध तोडफोड झालेले आहेत, याची सर्वस्वी जबाबदारी, नैतिक जबाबदारी त्यांनी घेऊन संपूर्ण समाजाची, बौद्ध देशातील तमाम बौद्ध बांधवांची त्यांनी उड्डाणपूल जातोय आणि त्यामध्ये आपली काही जागा बाधित होते. या संदर्भात आपल्या 2 बैठका झाल्या, खासदार श्रीकांत शिंदे बरोबर झाल्या आणि आता न्यायमंत्री संजय शिरसाट त्यांच्या देखील बरोबर झालेले आहेत. त्या दोन्ही बैठकीमध्ये काय विषय झाले, नेमके काय मुद्दे मांडले? त्यांच्या बैठकीचा अगोदर सुद्धा मागासवर्गीय आयोग वरळीमध्ये आहेत. त्यांनी सुनावणी घेऊन वेळोवेळी महापालिका, MMRDA, बुद्धभूमी सोबत त्यांनी आदेश पारित केलेला आहे. आदेशामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केले की अगोदर जमिनीवर जाऊन संयुक्त पंचनामा मोजणी करा, त्यानंतर भूसंपादनाची नुकसान भरपाई अदा करा. तर आम्हाला कल्याण शहराचा विकास सर्वांचा अगोदर मलाच हवा आहे. विकासामध्ये आमचा कोणताही विरोध नाही, परंतु शासन, प्रशासन आणि हे जे लोकप्रतिनिधी कायदा हातात घेऊन त्यांनी कायद्याला बायपास करून, ऑर्डरला बायपास करून, भूसंपादन नीतीला त्यांनी बायपास करून जे गैरकृत्य करत आहेत, याला आमचा संपूर्ण समाजाचा विरोध आहे. कारण कायदा हातात झालेली त्या बैठकीमध्ये काय निर्णय झाले, म्हणजे तुमची काय चर्चा झाली का आणि त्या चर्चेत तुम्ही विरोध केला का, किंवा त्यांनी तुमच्यावरती काही तुमचे नियम अटी मानत नाही असं काय? हा, बिलकुल बिलकुल. ते एका तोंडाने कधी 3 तारखेलाही या ठिकाणी 3 जूनलाही महापालिकेमध्ये श्रीकांतजी शिंदे यांच्यासोबत ते आलेत आणि आम्हाला बोलवल्याने आम्ही भेटलो, काहीतरी त्यांनी चांगले निर्णय घेईल म्हणून. तर कधी ते फक्त असं जसं पॉलिटिशियन लोक, राजकारणी लोक असतात, जसं आश्वासन देतात, तर आश्वासनाच त्यांचा प्रक्रिया चालू आहे. भक्कम कोणत्याही नोटिफिकेशन, कोणतेही आदेश, कोणतेही निर्देश, कोणतेही अध्यादेश, GR अशा स्वरूपाचं संजयजी शिरसाट त्यांच्याकडून किंवा महापालिकेकडून किंवा श्रीकांतजी शिंदे यांच्याकडून अद्यावत बुद्धभूमी फाउंडेशनला मिळालेले नाही. काय नेमकं तुमच्या अटी आहेत आणि काय मागणी आहेत ज्या तुम्ही त्यांच्यासमोर ठेवल्या?
या ठिकाणी पहिलं म्हणजे आता जे 30 तारखेला घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये प्रथम आम्हाला न्याय पाहिजे, संपूर्ण बौद्ध समाजाला न्याय पाहिजे. यामध्ये जे लोक इन्व्हॉल्ड आहेत, जसं महापालिकातील कमिशनर अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्यावर प्रथम तर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे आणि त्यांचे निलंबन व्हायला पाहिजे. आणि जे खासगी लोक होते 40, 60, 70 लोक त्या ठेकेदारांकडून, त्यांना एकेकाचं चिन्हित करून ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून त्यांनी शूटिंग घेतलेलं आहे. त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद होऊन त्यांनाही शोध घेऊन त्यांचीही अटक व्हायला पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे. दुसरी गोष्ट पाहिलं तर ते मारहाण किंवा अशा कुठल्याही गोष्ट झाली तर त्याचे पुरावे द्या म्हणून समोरनं सांगण्यात येतात आणि त्याचबरोबर त्यांच्याकडनं आरोप देखील आपल्याकडे लावला जातो. कुठेतरी विकासात बाधा आणतात असे बॅनर देखील लावलेले. तुमचं वैयक्तिक त्याच्यात काय मत? मारहाण केल्याची काय, मारहाण केल्याची पूर्ण जगभराने लाईव्ह युट्यूब व्हिडिओ मार्फत पाहिलेले आहे. बंदुकी घेऊन, लाठी घेऊन धक्काबुक्की भिक्खू संघाला करत असताना, चिवर ओढताना, त्यामध्ये काय आम्ही अजून याच्या पलीकडे जाऊन काय आम्ही पुरावे देऊ? तर आमच्या लोकांनी ते फोटोग्राफ सुद्धा ठेवलेला आहे, ते आम्ही देऊ शकतो. संजय शिरसाटला तुम्ही त्या दिवशी भेटले, त्यांच्याकडे भेटले, तेव्हा तुम्ही ह्या सगळे मुद्दे मांडलेत का? आणि त्यावेळेला ते हो बोलले का तुम्हाला? किंवा लेखी आहे, कारण काल जल्लोष करण्यात आला आणि तिकडनं सगळ्या अटी मान्य झाल्यात अशा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. हे सर्व खोटी बातमी आहे. त्यांनी ग्राफिक्स बनवून पत्रकार परिषद घेऊन कोणत्याही लेखी स्वरूपात आदेश, निर्देश, अध्यादेश पारित न करता, कारण बुद्धभूमीमध्ये इथे आमचे जवळजवळ 500 आमचे सभासद आहेत. आम्हालाच प्रथम आनंद होईल आमच्या हातात असे काय कागदपत्र आल्याने. आम्ही या ठिकाणी सर्वांना घेऊन आम्ही जल्लोष करू, तर आमच्या हातातच काय कागद नाही आले. तिथे तर उलट त्यांनी काय लोकांना बसून त्यांनी मीटिंग 2-3 तास ही मीटिंग सुद्धा विस्कळीत केलं. त्यांनी फक्त आम्हाला बोलवलं दाखवायला, आम्ही गेलो तेवढंच त्यांना दाखवायचं होतं. त्यांनी तिथं अन्य लोकांना बसवून ठेवून मीटिंग सुद्धा व्यवस्थित होऊ दिलं नाही, आमच्या बरोबर ऐकलं सुद्धा नाही. आणि आमच्या हातात का असं लेखी स्वरूपात अध्यादेश, निर्णय, आदेश नाही आहे. म्हणजे तुमचे आता एवढंच म्हणणं आहे की जे त्यांनी तोंडी सांगितले ते लेखी दिल्यावरती आम्ही विकास काम असेल किंवा या सगळे प्रकरण आम्ही थांबवू किंवा कुठल्याही प्रकारचा विरोध होणार नाही. हो, आमचे जे मागण्या त्यांच्याकडे लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत